औरंगाबादमध्ये शिक्षक मोर्चा दगडफेक, आंदोलनकर्त्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज, धावपळीत हृदयविकाराच्या झटक्याने एका पोलिसाचा मृत्यू, 9 पोलिसांसह 30 शिक्षक जखमी. मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यावर खैरात, मराठवाड्यातील विविध प्रकल्पांसाठी 49,248 कोटींचे निर्णय. शिवसेनेच्या संजय राऊतांवर लखनौमध्ये शाई फेकीचा प्रयत्न, शिवसैनिकांनी अज्ञात व्यक्तीला दिला चोप, विरोधकांचं कृत्य असल्याचा राऊतांचा आरोप. भारतीय लष्कराच्या शौर्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्षांकडून अपमान, सर्जिकल स्ट्राईक म्हणजे भाजपनं राजकीय फायद्यासाठी पसरवलेली अफवा, संजय निरुपम यांचं धक्कादायक विधान. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना पर्यटकांसारखी मिळते वागणूक, आपचे मंत्री कपिल शर्मांचा खळबळजनक आरोप, तर शर्मांच्या आरोपाने मुख्यमंत्री मुफ्ती मेहबूबांना आवरले नाहीत अश्रू. फ्रान्सकडून घेणाऱ्या राफेल विमानाची निर्मिती अनिल अंबानींच्या रिलायन्स एरोस्पेसकडून होणार. दसॉल्ट रिलायन्स एरोस्पेसचा संयुक्त प्रकल्प, रिलायन्सला 30,000 कोटींची वर्क ऑर्डर. रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची कपात, गृहकर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याचे संकेत, दसऱ्याआधी आम जनतेसाठी खुशखबर. जय वाघाचा 3 महिन्यांपूर्वीच मृत्यू, WIIचे शास्त्रज्ञ बिलाल हबीब यांचा दावा, तर वनमंत्र्यांनी फेटाळला आक्षेप. नागपूरमध्ये शेपूट असणाऱ्या तरुणावरती शस्त्रक्रिया, शेपूट काढण्यात डॉक्टरांना यश, जनुकीय दोषामुळे तब्बल 18 सेंटीमीटर वाढली होती शेपटी, नागपुरातली आश्चर्यकारक घटना. न्यूझीलंड विरुद्धची सिरीज रद्द करण्याची BCCIची धमकी, लोढा समितीच्या खाती सील करण्याच्या शिफारशीनंतर BCCIचं दबाव तंत्र. जो भी सर्जिकल स्ट्राइक का दावा सरकार कर रही है तो सही है या गलत है मुझे नहीं, मेरे हिसाब से तो फेक लग रहा है. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्याला कल्पना आहे, भारतीय लष्करानं अतिशय धाडसी अशी कारवाई LOC पार केली आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. खरं तर याबद्दल चहूबाजूकडनं कौतुकाचा वर्षाव होणं अपेक्षित होतं, जो होतोय सुद्धा. पण काही मंडळींना बहुधा शंका व्यक्त केल्याशिवाय त्यांचं राजकारण पूर्ण होत नाही. आणि अशाच पैकी एक आपल्याला दिसत आहेत ते म्हणजे संजय राऊत आणि आम आदमी पार्टीची काही मंडळी, ज्यांचं म्हणणं आहे संजय निरुपम, काँग्रेसचे संजय निरुपम आणि आम आदमी पार्टीची काही मंडळी यांचं मात्र असं म्हणणं आहे, खरंच ही कारवाई झाली का, त्याचे पुरावे का समोर आणले जात नाहीयेत. पाकिस्तान म्हणते की या कारवाई झाली नाहीये, मग भारत सरकार हे जाहीर का करत नाहीये. अशा प्रकारे आक्षेप व्यक्त होत आहेत. काही ठिकाणी राजकारण असणं अतिशय स्वाभाविक असतं, पण या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी लष्कराने अधिकृत प्रेस कॉन्फरन्समधून जे जाहीर केलेलं आहे त्यावरती संशय घेत असाल तर कोणत्या स्तराला हे राजकारण चाललंय, असा अविश्वास दाखवणं योग्य आहे का? आणि असल्यास त्याची काही कारण असतील तर ती आपण समजून घेणार आहोत. तोच आपला चर्चेचा विषय आहे. कोणते मुद्दे घेऊन आपण ही चर्चा पुढे नेणार आहोत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. भारतीय लष्कराच्या कारवाईबाबत शंका घेणं किती योग्य? काँग्रेस आणि भाजप यावर राजकारण करतंय का? सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे देण्याची गरज आहे का? लष्कराच्या कारवाईवर जगभरातून संशय व्यक्त होतोय का? आणि असल्यास का बरं होणं योग्य आहे का? या वादातून पाकिस्तानच्या हातात आयतं कोलीत दिलं जात आहे का? हे सगळे विषय घेऊन आपण बोलणार आहोत. तुम्हाला सुद्धा या चर्चेत सहभागी व्हायचं असेल तर आमच्या ट्विटर हँडलवरती जा, आपला प्रश्न पहा. भारतीय लष्कराच्या कारवाईबाबत शंका घेणं योग्य आहे का? जरूर व्यक्त व्हा. चर्चेला आपण सुरुवात करूयात. आपल्यासोबत मान्यवर आहेत. माझ्यासोबत असतील सचिन सावंत, काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत, त्यांचं स्वागत. याशिवाय इथे स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत आशुतोष सेंगर, आम आदमी पार्टीचे सहप्रभारी आहेत महाराष्ट्राचे, त्यांचे स्वागत. याशिवाय थोड्याच वेळात आपल्यासोबत समीर पाटील असतील, संरक्षण तज्ज्ञ, आणि कमांडर रवी पाठक पुणे स्टुडिओहून आपल्यासोबत असणार आहेत. लष्करी कारवाईचा अनुभव आहे आणि याच्यातल्या अतिशय नाजूक बाबींबद्दल सुद्धा ते आपल्याला खुलाशानं सांगतील. याशिवाय शंकर गायकर, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री,
एका अर्थानं सरकार भाजप त्या अर्थानं ही एक भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतील. शिवाय आपल्यासोबत असतील जय महाराष्ट्राचे विशेष प्रतिनिधी मयांक भागवत. सगळ्यांचं स्वागत. मी पहिल्यांदा काँग्रेसकडे जाईन. सचिन सावंतजी, संजय निरुपम जी भूमिका मांडायचा प्रयत्न करतायत आत्ताच्या एवढ्या नाजूक क्षणी, ज्यावेळी जगभरातून टीका टिप्पणी होते, पाकिस्तानने तर रिफ्युटच केलेला आहे भारताचा क्लेम, अशा वेळी एका प्रमुख विरोधी पक्षाचा मुंबई सारख्या शहराचा अध्यक्ष अशी भूमिका मांडतोय. काँग्रेस कशा प्रकारे बघते याकडे? नाही, पहिली गोष्ट अशी की काँग्रेस अध्यक्षांनी स्वतः ज्या वेळेला ही सर्जिकल स्ट्राईक झालं हो, त्याच वेळेला भूमिका घेतली होती आणि तीच भूमिका आमचे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील तशाच तऱ्हेची भूमिका घेतली. सैन्याचं अभिनंदन केलं. सैन्याच्या पराक्रमाबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि तो सातत्याने वाटत आलेला आहे काँग्रेस पक्षाला. हो. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची शंका घेता येत नाही. ही भूमिका आज रणदीप सुरजेवालांनी देखील त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये जे संजय निरुपमाने विधान केलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं असहमती दर्शवलेली आहे आणि त्याची गंभीर दखल घेतली गेलेली आहे हेही स्पष्ट केलं. त्यामुळे संजय निरुपमच्या संदर्भामध्ये ह्याची संपूर्णपणे एक स्पष्टता या विधानाच्या बाबतीमध्ये काँग्रेस पक्षानं आणलेली आहे. विषय पुढचा आहे. आता याच्या संदर्भामध्ये दुसरी गोष्ट त्या ठिकाणी होते बरं, की ज्या तऱ्हेनं भारतीय जनता पक्षानं सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण करायचा प्रयत्न केला. एक तर पहिली गोष्ट, हे सर्जिकल स्ट्राईक पहिल्यांदा होत होते का? तर तशा तऱ्हेनं कधी जायच्या अगोदरही झालेले आहेत, वेळोवेळी झालेत, काँग्रेसच्या कालावधीमध्ये बऱ्याच वेळेला झालेले आहेत. आणि त्याच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं किंवा काँग्रेस युपीए सरकारनं ही भूमिका ते करावे की न करावे या संदर्भामधली ही आर्मीवरती सोपवली होती. 2013ला आर्मीनं त्या ठिकाणचं एका घटनेबाबत जाहीर वक्तव्य देखील केलं होतं. विशेष करून या संदर्भामध्ये ज्या वेळेला तुम्ही जाहीर त्याची जबाबदारी घेता आणि त्यानंतर एकंदरच तुम्ही त्याचं पॉलिटिकल मायलेज घेण्याचा प्रयत्न करता. आता विषय असा आहे की जेव्हा आपले जवान दुसऱ्या शत्रू राष्ट्रामध्ये जातात, त्या राष्ट्राच्या भूमीवर जातात, तिथल्या दहशतवादी लोकांची केंद्र त्या ठिकाणी ध्वस्त करतात किंवा शत्रूची त्या ठिकाणी ते संघर्ष करतात, आपल्या जीवाचं बलिदान करतात, ते कोणासाठी करतात? ते या देशाच्या संरक्षणासाठी करतात, त्याचबरोबर देशाच्या नागरिकांच्या संरक्षणासाठी करतात. कोणत्याही राजकीय पक्षाने त्याचा लाभ घ्यावा याच्यासाठी करत नाही. त्यामुळे मग जर मनोहर पर्रिकर तुम्ही गोव्याला जाऊन स्वतःचा सत्कार करून घेत असतील किंवा त्याचबरोबर पंजाब आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये जेव्हा पोस्टरबाजी भाजपच्या मंत्र्यांकडनं देखील केली जात असेल तर हे निश्चितपणे या ठिकाणी निषेधार्ह आहे. आणि त्याच्या दृष्टिकोनातून जेव्हा ते टीका त्याला होते त्यावेळेला ती मला वाटतं यथोचित असली पाहिजे, कारण ते नरेंद्र मोदींची भूमिका आहे का हा प्रश्न विचारला गेला. दुसरी गोष्ट अशी की या संदर्भामध्ये दुसरा जो एकच कंगोरा मी सांगेन फक्त की पाकिस्तानने पूर्णपणे गेल्या काही दिवसांमध्ये एक प्रोपोगंडा सुरू केलाय अतिशय चुकीचा आणि त्या दृष्टिकोनातून जगाची दिशाभूल करण्याकरता आणि स्वतःचे एक वेगळेपण दाखवण्याकरता एक कांगावा सुरू केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी आता आंतरराष्ट्रीय पत्रकारांना घेऊन देखील त्या ठिकाणी बॉर्डरला घेऊन गेले की अशा तऱ्हेचा स्ट्राईकच झालेला नाही. युनोच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कशा तऱ्हेची एक शंका व्यक्त केलेली आहे. आणि मग आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या वेळेला अशा तऱ्हेच्या कोणीतरी शंका त्या ठिकाणी उपस्थित करत असेल आणि पाकिस्तान मुद्दामून या करत असेल, त्यांचा कांगावा त्याच्यामध्ये आहे. आणि या संदर्भामध्ये तुम्ही पहिल्यांदा म्हणजे या युपीएच्या कालावधीमध्ये असेल किंवा त्याच्याही अन्य सरकारांच्या कालावधीमध्ये सर्जिकल स्ट्राईकची जबाबदारी घेतली गेली नव्हती. तुम्ही घेतलेली आहे, ओपन जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे पाकिस्तानचं तोंड बंद करायला सांगणं आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती पाकिस्तान कसं खोटं बोलतंय हे दाखवण्यासाठी ज्यावेळेला तुम्ही आम्ही विनंती केली की जर तुम्हाला शक्य असेल म्हणजे भारतीय सरकारला जर शक्य असेल तर त्याने त्यांचं तोंड बंद करावं. ते पुरावे जे आहेत ते तुम्ही आधी सांगितले होते. म्हणजे ज्यावेळेला ऑपरेशन झालं त्याच वेळेला पहिल्यांदा म्हटलं होतं की आम्ही विचार करत आहोत व्हिडिओ रिलीज करायचा. कालची ही भूमिका त्या ठिकाणी अशाच तऱ्हेची आली होती. मग जर शक्य असेल तर तुम्ही करावं, मग याच्यामध्ये गैर काय? बरं, ठीक आहे. सचिन सावंतांनी एक सविस्तर भूमिका मांडलेली आहे, पण त्याच वेळी संजय निरुपमांचं म्हणणं अमान्य करत असतानाही सचिन सावंतांनी सुद्धा काही मुद्दे मांडलेले की ज्यांच्याबद्दल संशय नको वापरूयात शब्द आपण, पण त्यांचंही म्हणणं आहे की थोडंसं ब्लर वातावरण आहे, धोकं आहे संशयाचं आणि ते दूर करण्याची जबाबदारी सरकारची. आणि त्याचवेळी त्यांनी दुसराही मुद्दा मांडला की सरकारनं राजकारण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये तथ्य आहे, पोस्टरबाजी झालेली आहे. पर्रिकर तिकडे जाऊन सत्कार करून घेतात आणि म्हणतात की आयसी सर्जरी की पता ही नाही चला मरीज को की सर्जरी कैसे हुई. अशा प्रकारचे डायलॉग संरक्षण मंत्र्यांना मारणं अपेक्षितही नसतं. त्यामुळे तथ्य नाही अशातला भाग नाही. सचिन सावंतांचे मुद्दे आपण घेऊन जाणार आहोत, पण त्याचवेळी काँग्रेसला पण काही प्रश्न नंतर विचारणार आहोत. त्यापूर्वी संजय राऊत
संजय निरुपम आणि काही मंडळींनी जी टीका टिप्पणी केलेली आहे ती नेमकी होती तरी काय आपण पाहूयात. सर्जिकल स्ट्राइक का राजनीतिकरण नहीं होना चाहिए. फौज की जो कार्रवाई है उसका राजनीतिक फायदा उठाने की कोशिश नहीं होनी चाहिए. दूसरी बात यह हुई कि पाकिस्तान ने पहले कहा कि सर्जिकल स्ट्राइक नहीं हुआ, हमने उसको सीरियसली नहीं लिया, मैंने भी नहीं लिया. उसके बाद दुनिया के अलग अलग जगहों से इस तरह की बातें आने लगी कि सर्जिकल स्ट्राइक सचमुच हुआ ही नहीं. तब एक सवाल उठा कि पाकिस्तान जैसा छोटा सा देश, पिद्दी सा देश, भारत जैसे ताकतवर देश के एक सैनिक कार्रवाई के ऊपर सवाल उठा रहा है. भारत का जो पूरा एक अपना पाकिस्तान के खिलाफ अंतर्राष्ट्रीय मंचों पर उसे आइसोलेट करने का जो अभियान चल रहा था, उस अभियान को बट्टा लगा रहा है पाकिस्तान जैसा छोटा सा देश. और ऐसे में भारत सरकार चुपचाप तमाशा देख रही है. और भारत सरकार जिस पार्टी की है उस पार्टी के लोग महज पोस्टरबाजी कर रहे हैं और इस प्रकार से एक राजनीतिक प्रचार का काम कर रहे हैं. इसलिए आज मैंने इस प्रकार का बयान दिया कि जो भी सर्जिकल स्ट्राइक का दावा सरकार कर रही है वो सही है या गलत है, मुझे नहीं, मेरे हिसाब से तो फेक लग रहा है. और वो तब तक फेक लगेगा जब तक भारत सरकार अपनी तरफ से सबूत नहीं देती कि हां सचमुच इस प्रकार का कोई सैनिक अभियान हुआ था पाकिस्तान के आतंकवादी ठिकानों को नष्ट करने के लिए. डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशंस के द्वारा दिए गए 2 दिन पहले के बयान पर न प्रश्न उठाने का सवाल पैदा होता और न उसकी सच्चाई पर कोई प्रश्न खड़ा करने का सवाल पैदा होता. हमें हमारी सेना पर और डायरेक्टर जनरल मिलिट्री ऑपरेशन के द्वारा दिए गए सर्जिकल स्ट्राइक के द्वारा दिए गए बयान पर संपूर्ण विश्वास है. हमारा पूरा समर्थन केंद्र सरकार को और आर्मी को है और उसके साथ साथ हम ये भी बताना चाहते हैं कि जिस प्रकार से अंतर्राष्ट्रीय जगत में यूनाइटेड नेशंस के ऑफिशियल स्पोक्स पर्सन हमारी बात को गलत साबित करने का प्रयास कर रहे हैं. पाकिस्तान की बात छोड़ दीजिए, लेकिन अगर यूनाइटेड नेशंस जैसे एक इंडिपेंडेंट बॉडी ऐसा कर रही है तो हमें अपनी आर्मी की विश्वसनीयता को सुरक्षित रखने के लिए इन्हें गलत साबित करने के लिए जो भी कर सकते हैं करना चाहिए. हमारे वक्त भी शायद ये हुआ था पर हम लोगों ने उसकी कहीं पब्लिसिटी नहीं की, ये मैं कहना चाहूँगा. सर्जिकल स्ट्राइक कांग्रेस के वक्त भी किया गया था, उसकी हमने कहीं पर ज़्यादा पब्लिसिटी नहीं करते हुए उसका मुंह तोड़ जवाब दे के हम लोगों ने टेररिस्ट कैंप्स को डिस्ट्रॉय किया था. ये सच्चाई है. आता जी काही देशाच्या प्रतीच्या अनेक घटना घडतात या संदर्भात त्याच्यावर भाष्य करणं आता खरं म्हणजे टाळलं पाहिजे असं माझं मत आहे. देखिए, इस प्रकार का बयान देना ये राष्ट्रीय सुरक्षा से खिलवाड़ है. हमारे जवान लड़ रहे हैं, सर्जिकल स्ट्राइक हुआ है और पाकिस्तान एक बात को डिनाई कर रही है कि सर्जिकल स्ट्राइक नहीं हुआ है. अगर हमारे यहाँ के राजनेता भी सोच समझकर बयान देते तो ठीक होता. आप पाकिस्तान के हाथ मजबूत कर रहे हो. मैं मानता हूं हमारे जवानों ने बहुत शूरता से एक एक्शन ली है, उनका मनोबल गिरे ऐसा कोई भी बयान या एक्शन हमारे राजनेताओं ने इस बार नहीं लेना चाहिए. दोन्हीकडची बाजू आपल्याला पाहायला मिळालेली आहे. या निमित्तानं शिवसेना भाजपचंही म्हणणं आहे, त्याच्यामध्ये काही प्रमाणात तथ्य आहे, पण तरी सुद्धा राजकारण इथेच थांबलेलं नाहीये. मी इथे स्टुडिओमध्ये येतो. आपल्यासोबत आशुतोष सेंगर आहेत, आम आदमी पार्टीचे सहप्रभारी महाराष्ट्राचे. आशुतोषजी, आम आदमी पार्टी का आरोप क्या है या संशय क्या है भाजपा के बारे में या इस सर्जिकल स्ट्राइक के बारे में? देखिए, सर्जिकल स्ट्राइक के बारे में कोई संशय नहीं है, जरा रत्ती मात्र भी संशय नहीं है कि हमारे जवान वहां गए और उन्होंने सर्जिकल स्ट्राइक की. हम इस मुद्दे पे, हमारे भले ही सैकड़ों मतभेद रहे हों भाजपा से, लेकिन इस मुद्दे पे हम उनके साथ में खड़े हुए हैं. बात सिर्फ ये है, अरविंद जी का अगर वीडियो सभी ने सुना होगा तो यूएन बोल रहा है, पाकिस्तान बोल रहा है. हमने एक विनम्र निवेदन प्रधानमंत्री जी से किया है कि जिस तरीके से उन्होंने मुंहतोड़ जवाब, उड़ी का मुंहतोड़ जवाब सर्जिकल स्ट्राइक करके दिया, वैसे ही ये सारा खुलासा करके उनको देना चाहिए. और उसमें नेशनल सिक्योरिटी को ध्यान में रखकर सारी चीजें ऐसे नहीं हम साझा कर सकते. लेकिन ये अगर मान ले, अगर आप भी जो कहते हैं, तुम्ही जसं म्हणताय की भाई नेशनल सिक्योरिटी को मद्देनजर रखते हुए वो जाहिर करे जो भी हुआ है, लेकिन वो तो उन्होंने किया है, प्रेस कॉन्फ्रेंस में खुद किया है, और क्या करना है? नहीं, यूएन बोल रहा है, यूएन को जवाब दें कि
हुआ है कि नहीं हुआ है। लेकिन गवर्नमेंट ऑफ इंडिया खुद प्रेस कॉन्फ्रेंस ले रही है, प्रेस भारत की कॉन- अधिकृत प्रेस- आधिकारिक, भारत की प्रेस आधिकारिक कॉन्फ्रेंस, आर्मी बोल अगर रही है। यूएन प्रेस कॉन्फ्रेंस मान लेता है तो मैं यूएन बोल दे कि हाँ सर्जिकल स्ट्राइक हुई है। हम सिर्फ ये बोल रहे हैं कि यूएन तो पीओके आपका पार्ट भी नहीं मानता, तो क्या करेंगे, छोड़ देंगे आप पीओके? नहीं, बिल्कुल नहीं छोड़ेंगे, बिल्कुल नहीं छोड़ेंगे, लेकिन मुंहतोड़ जवाब, जैसे हमने सर्जिकल स्ट्राइक करके उनको मुंहतोड़ जवाब दिया है, वैसे ही पाकिस्तान को ये साक्ष्य दे करके कि ये हमने सर्जिकल स्ट्राइक दूध का दूध पाणी का पाणी होना चाहिए। ठीक है, मी आपकी बात मान ले. चलो मैं पुण्याला जाईन. पुण्याला आपल्यासोबत कमांडर रवी पाठक सर आहेत. पाठक सर, तुम्ही आता काँग्रेसचं आणि आम आदमी पार्टीचं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे. इकडे एक थोडासा नाजूक मुद्दा आहे. कारवाईच्या विरोधात कोणी नाहीये, पण कारवाई झाली असल्यास ती सबळपणे समोर आणा, म्हणजे जगाचा संशय दूर होईल, असा काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा सूर आहे. तुम्ही याकडे कसं बघताय? असं करता येईल जाहीर? एक तर मुळात पहिल्यांदा सरकारने मान्य केलं की अशा एखादा सर्जिकल स्ट्राईक आपल्याकडे होतो. वॉइस गेला रे. मी पुण्याच्या स्टुडिओला परत एकदा जाईन. थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील कमांडर रवी पाठक. तोपर्यंत हरकत नाही, माझ्यासोबत इथे समीर पाटील आहेत. मुंबईतल्या प्रसिद्ध गेटवे हाऊस या अतिशय महत्त्वाच्या सामरिक संरक्षण विषयक थिंक टँकमध्ये ते सुरक्षा विश्लेषक आहेत. समीर पाटील, तुमचं स्वागत आहे चर्चेमध्ये. जो प्रश्न मी पाठकांसाठी होता तोच तुम्हाला विचारतो. आता काय करायचं? भारत सरकार म्हणून, भाजप म्हणून काय नेमकी परिस्थिती आहे? माझे 4 मुद्दे आहेत त्याच्यावर बोलण्याचे. एक सर्वात पहिला जो मुद्दा हा आहे की जेव्हापासून भारतीय सेनेची कारवाई झाली, लष्करी कारवाई झाली मागच्या आठवड्यामध्ये, तेव्हापासून पाकिस्तानने जे धोरण घेतलेलं आहे, एक मवाळ धोरण जे घेतलेलं आहे की सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, काही असं झालंच नाही, त्यामुळे ते एक जे धोरण आहे ते भारताच्या पथ्यावर पडलंय. म्हणजे पाकिस्तानचा अप्रोच असा आहे की ज्यामुळे संघर्ष पुढे वाढणार नाही. त्यामुळे हा पुरावा जेव्हा पब्लिक डोमेनमध्ये येईल तेव्हा जगाला कळेल की पाकिस्तानमध्ये काय झालंय. तेव्हा होऊ शकतं की एक प्रकारे पाकिस्तान जो संघर्ष वाढवतोय त्याला खतपाणी आपण घालू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की ही जी पूर्ण लष्करी कारवाई झाली आणि त्याचा जो पुरावा आहे हा एकदम सेन्सिटिव्ह पुरावा आहे. तो केव्हा आणि कशा प्रकारे आपण पब्लिक डोमेनमध्ये आणायचा हा पूर्णतः भारतीय सैन्याचा अधिकार आहे आणि तो एक्सरसाइज करतील. बरं. तिसरा मुद्दा असा आहे की हा पुरावा देऊन आपण कोणाला कन्व्हिन्स करतोय? जगाला. पण जगामध्ये भारतीय सैन्याची पत अत्यंत चांगली आहे. त्यामुळे त्यांचा संशय नाही आहे की अशी कारवाई झाली आहे की नाही. हा पुरावा आपण कोणाला देतोय? भारतीय जनतेला देतोय. परंतु भारतीय जनता पण तशीच आहे की त्यांचा भारतीय सैन्यावर विश्वास आहे. पुरावा कोणाला देत आहे? विरोधी पक्षांना. पण हा पुरावा दिल्यानंतरही विरोधी पक्षांची पण मागणी आहे. हा, पाकिस्तानची मागणी आहे. म्हणजे एका फार टेक्निकल लेवलला, हा आरोप नव्हे पण एका टेक्निकल लेवलला दुर्दैवाने विरोधी पक्षांनी स्वतःला पाकिस्तान समकक्ष आणून ठेवलेलं आहे. दुर्दैवाने. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की हा पुरावा देऊन पण ते कन्व्हिन्स होतील का आणि त्याच्यामुळे राजकारण थांबेल का? हा एक एकदम महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि चौथा मुद्दा माझा असा आहे की एकूणच आपण बघितलं की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याकडे जेव्हा पूर्ण म्हणजे भारताच्या सगळ्या राजकीय पक्षांचा जो अप्रोच आहे तो एकदम सेन्सिटिव्ह नाहीये. तो म्हणजे आपले राजकीय हित पुढे ठेवून ते राष्ट्रीय सुरक्षेकडे बघतात, परंतु कोणीही तो भारतीय हित पुढे ठेवून बघत नाही. पण तुमचं हा असं तुम्हाला वाटतंय आताच्या कॉन्फ्लिक्टमध्ये जे आरोप करतायत ते राष्ट्रहित बघत नाहीत असं तुम्हाला वाटतंय? अप्रोच तसाच आहे. ठीक आहे, मी पुण्याला जातो. पाठक सर, मगाशी मी येऊ शकलो नाही कारण मध्येच आपली लाईन ड्रॉप झाली होती. प्रश्न असा आहे पाठक सर, सारखा एक मुद्दा उपस्थित होतोय की सिद्ध करा की हे स्ट्रॅटेजिक स्ट्राईक झाला, हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता. असा सिद्ध, मुळात असं म्हणणं की सिद्ध करा म्हणजे लष्कराच्या डिरेक्टोरेटने जी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह आहे. 2, समजा जर का पुरावा दाखवायचा असेल तर असे पुरावे, क्रिटिकल पुरावे समोर आणणं योग्य ठरेल का? पाठक सर. पहिली गोष्ट, कुठले पुरावे तुम्हाला पाहिजेत? हां, आम्ही डिक्लेअर केलंय की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केली आहे. हो. आता याच्यावर आक्षेप कुणाचा आहे? आक्षेप आहे फक्त युएनचा आणि पाकिस्तानचा. नाही, भारतामध्ये काँग्रेसचा पण आक्षेप आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचं पण म्हणणं आहे पुरावे द्या. एक मिनिट मला पूर्ण करू द्या जरा. हो. आणि आक्षेप आहे काही लोकांचा जे म्हणतायत की पुरावे सादर करा. हो. जसं काही लोकांनी आधी सांगितलं, पुरावे सादर करणं याची एक वेळ असते, त्याच्यावर विचार करावा लागतो कधी पुरावे सादर करायचे किंवा नाही करायचे. आपली जी पक्ष मित्रमंडळी आहेत इंटरनॅशनल याच्यात, त्यांच्यापैकी कुणीही आज आपल्याला पुरावा मागितलेला नाही. बरं. त्यामुळे ह्या घटनेला पुरावा सादर करणं मला वाटतं चुकीचं ठरेल. दुसरी गोष्ट, पॉलिटिक्स. हात जोडून तुम्हाला विनंती आहे,
सगळे पॉलिटिशियन्स कुठल्याही गोष्टीवर पॉलिटिकल स्टान्स घेऊन पॉलिटिक्स करू नका. राज्याच्या देशाच्या सुरक्षतेवर तरी कमीत कमी पॉलिटिक्स करू नका. तुम्हाला पॉलिटिक्स करायला भरपूर बाकीचे विषय आहेत, त्याच्यावर काय गोंधळ घालायचा असेल तो घाला, पण देशाच्या सुरक्षतेवर प्लीज पॉलिटिक्स करू नका, ही माझी विनंती आहे. तिसरी गोष्ट, हा एक विचार असू शकतो की तुम्ही पुरावे समोर आणा, परंतु पुरावे जोपर्यंत येत नाहीत तोपर्यंत हा जो सर्जिकल स्ट्राईक झाला हा फेक आहे. याच्यावर माझं म्हणणं एवढंच आहे की याच्यात शैक्षणिक विचारबुद्धी आणि विचार करायची क्षमता याची अतिशय शून्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. You need to think before you open your mouth, otherwise what will come out is not palatable to everyone in this country. चौथी गोष्ट, और ये मैं हिंदी में बोलूँगा ताकि निरुपम साहब इसको अच्छे से समझ ले. निरुपम साहब, अगर आपको लगता है कि ये फेक है, मैं राष्ट्रपति और सुरक्षा मंत्री से विनंती करता हूँ वो आपसे एक एफिडेविट ले ले, इंडेमनिटी बॉन्ड आप लिखते दीजिए, अगले स्ट्राइक पे हम आपको ले जाएंगे और वहां से आप अपना आंखों देखा हाल पूरे दुनिया को जरूर बताइए. बरं, है हिम्मत कर देगी तो आइए आगे और अपना एफिडेविट दीजिए. बरं, ठीक आहे. मी इकडे सगळ्यांचे भूमिका, मी पाठक सर तुमच्याकडे सुद्धा येतो तुम्हाला काही बोलायचं असेल, पण पहिल्यांदा मी मयांकडे येतोय, सचिन सावंत आणि यांच्या सेंगर यांच्याकडे परत जाण्यापूर्वी. मयांक, एक तर ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. भारताने अधिकृतरित्या पहिल्यांदा असं काहीतरी सर्जिकल स्ट्राईक केल्याचं मानलेलं आहे. पुराव्यांचा एक मुद्दा पुढे येतोय, त्यातला आपण काँग्रेस, पाकिस्तान, भारतामध्ये काँग्रेस, आम आदमी पार्टी पण सोडून द्या, युनायटेड नेशन सारखी संस्था सुद्धा म्हणते की बाहेर काय 50-50 चान्सेस आहेत. यावेळी पुरावे दाखवण्याची मागणी आता येणं बरोबर आहे का? भारत रिस्पॉन्ड कसा करेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रसन्न, पुरावे दाखवू आहे मागणी खरं तर राजकीय मागणी आहे. आणि का दाखवायचे सैन्याने पुरावे हा सगळ्यात महत्त्वाचा माझा प्रश्न आहे. म्हणजे पुरावे आपण दाखवून काय दाखवायचं जनतेला? तुम्हाला पाकिस्तानला हे दाखवायचं आहे का की आपली आर्मी कशा प्रकारे टॅक्टिकली मूव्ह करते? हे दाखवायचंय का तुम्हाला पाकिस्तानला की आपली आर्मी जेव्हा एखाद्या ठिकाणी स्ट्राईक करते तेव्हा काय काय इक्विपमेंट्स आपली आर्मीकडे आहेत? आपली जेव्हा आर्मी एका ठिकाणी स्पेशल फोर्सेस तिकडे जाऊन स्ट्राईक करतायत तेव्हा कशा प्रकारे इंटरनल स्ट्रॅटेजी ते बनवतायत, त्यांचं प्रिपरेशन कसं आहे, त्यांचा स्वतःचा प्रिपेअर्डनेस कसा आहे, त्याचसोबत जेव्हा स्पेशल फोर्सेस एका दृष्टीने मूव्ह होत आहेत किंवा त्या ठिकाणी स्ट्राईक करण्यासाठी मूव्ह होत आहेत, स्पेशल फोर्सेसचं मोराल कसं आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाकिस्तानला दाखवायच्या आहेत का? आणि याने काय साध्य होणार आहे? आपल्याकडे इक्विपमेंट्स कसे आहेत, आपण कुठे लँड झालो, आपण त्या ठिकाणी कुठल्या मार्गाने गेलो, आपण कुठले रूट वापरले, आपण कशा प्रकारे कोर्ट ऑपरेशन केलं, हे सगळं तुम्ही पाकिस्तानला दाखवून पाकिस्तानला मदत करणार आहात. त्याने भारत सरकारला किंवा भारतीय सैन्याला काही फायदा होणार आहे का? तो उलट नुकसान होईल. त्यामुळे का दाखवायचं हा सगळ्यात महत्त्वाचा या ठिकाणी मुद्दा आहे की आपण जर व्हिडिओ लोकांना दाखवला, पब्लिक केला, तर या सगळ्या गोष्टी प्रसन्न थेट जगासमोर येतील आणि नुसत्या जगासमोर नाही तर आपला शत्रू म्हणजे पाकिस्तान त्याच्या हातात त्या गोष्टी पडतील. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जर आपण एखादा अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक करू तर भारतीय सैन्याची प्रिपेअर्डनेस, भारतीय सैन्याकडे काय काय आहे हे त्यांना कळेल. दहशतवादी त्या दृष्टीने स्वतःची तयारी करू शकतील. आणि अमेरिकेने सुद्धा जेव्हा ओसामा बिन लादेनचं अबुटाबाद ऑपरेशन केलं त्यांनी व्हिडिओ दिला नाही, ग्राफिकल प्रेझेंटेशन त्या व्हिडिओचं झालं, मात्र कधीही व्हिडिओ लिकेज झाला नाही. त्यामुळे मला तरी असं वाटतं की हा व्हिडिओ जो आहे, ही मागणी व्हिडिओ लीक करण्याची ही फक्त राजकीय आहे. बरं, मी शंकर गायकर बहुधा आपल्या सोबत आहेत फोनद्वारे, विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री. गायकरजी आहात सोबत आमच्या? ऐकताय? हा गायकरजी, एक मुद्दा जो सचिन सावंतांनी मगाशी मांडला की भाजप या सगळ्या मुद्द्याचं राजकारण करतंय, निवडणुकीसाठी त्याचा वापर करतंय, पोस्टर बॉय बनलेले आहेत पर्रीकर, याकडे आपण, मला कल्पना आहे तुम्ही भाजपशी थेट संबंधित नसला तरी त्या अर्थानं म्हणतोय की तुम्ही भाजपशी एका परिवाराशी संबंधित घटकाचे एक प्रतिनिधी आहात, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय. नाही, मुळात असं आहे की ही आपल्या पहिलं तर पाकिस्तानने आपल्या लोकशाहीवरती हा केलेला सगळ्यात मोठा हा हमला आहे. आपण याचा विचार केला पाहिजे. मी विश्व हिंदू परिषदेची भूमिका मांडतो इथे, भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडत नाही. आणि सचिन सावंतांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो अगदी योग्यच आहे की वयम पंचाधिक्षतम, अशा वेळेला देश जर धोक्यात असेल आणि संकटात असेल तर आम्ही सगळ्यांनी एक झालं पाहिजे.
आणि सगळ्या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या राष्ट्रीय संकटाच्या वेळेला सगळ्याने एक झालेला आहे. फक्त आता जे संजय निरुपम जो आहे अजूनही या माणसाला हा बोल घेवड्यासारखा आपली स्टेटमेंट देतो आहे. याला कळत नाही की आपण एक सुज्ञ नागरिक आहोत आणि केवळ असं नव्हे तर हा केवळ आपल्या अस्तित्वाची लढाई लढतोय. मला असं वाटतं की ज्या वेळेला देशाची आज परिस्थिती भयानक आहे, प्रत्येक आज त्यांनी अशी स्टेटमेंट देऊन केवळ देशाचा अपमान केला नाही तर जे 18 जवान आमचे शहीद झाले त्या जवानांचा अपमान केला, आमच्या देशांचा अपमान केला, आमच्या माय भगिनींचा अपमान केलेला आहे. आणि अशा प्रकारचा अपमान करण्याचा अधिकार संजय निरुपमला तर बिलकुल नाही आहे. आणि काँग्रेसच्या मंडळींनी त्याला समज दिलेली आहे, त्याला नीट समज दिलेली आहे, द्यायला हवी. कारण असं आहे की 60 वर्षामध्ये आता ही वेळ नाही. कोणी प्लस केले, कोणी मायनस केलं. आता समीर जे बोलत होते ते अगदी योग्य बोलत होते. ही वेळ नाहीये की काय करायला पाहिजे. म्हणजे लादेनला गड्ड्यात घातल्यानंतर अमेरिकेने कुणालाही सबूत नाही दिले. बरं. आणि आमच्या देशातल्या नेत्यांनी ज्या प्रकारे शेवटी ज्या ठिकाणी त्यांचे सत्कार झाले, त्यांना फोन आले, तर त्यांनी त्या सत्काराने हुरळून जाऊ नये. कारण ही युद्धजन्य परिस्थिती आता संपलेली नाही. आता ही कृतीची वेळ आहे. आणि अशा कृतीच्या वेळेला प्रत्येक या देशातल्या नागरिकाने पूर्णपणे तयारीनिशी आपली नाही. मी शंकर गायकरजी तुमच्या अर्ध्या भागाच्या बाबतीत तर सगळे सहमत असायला हरकत नाही. तुम्ही तर स्वतः अगदी सावंतांचं सुद्धा अभिनंदन केलं. मी अर्ध्या प्रश्नाचा अर्धा पाठ तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहात. अशा एका सेन्सिटिव्ह विषयाचं ज्याप्रमाणे संजय निरुपम राजकारण करतायत किंवा घातक टिप्पणी करतायत त्याचप्रमाणे एखाद्या पोस्टर बॉय सारखं पर्रिकर ज्यावेळी विधान करतात की ऑपरेशन किया लेकिन मरीज को तो पता ही नहीं चला की ऑपरेशन किया, सर्जरी किया, असं म्हणणं हा सुद्धा तेवढा चुकीचा भाग आहे असं तुम्ही म्हणाल का? नाही, मी याला चुकीचा भाग एवढ्या करता म्हणणार नाही. कारण लोकांनी केलेला तो त्यांचं ते अभिनंदन आहे. आणि दुसरा मुद्दा असा पण ते संरक्षण मंत्री आहेत गायकर. नाही असं आहे. संरक्षण उद्या तुम्ही जर का असं विधान केलं तर उद्या सगळे अगदी तुम्हाला छान अभिनंदन करतील की काय शेरा मारलेला आहे. पण ते संरक्षण मंत्री आहेत, त्यांना एक गरिमा असते त्या पदाची. नाही त्या पदाची गरिमा असते. म्हणून तर मी म्हटलं की हे जे आहे उद्या काय मोदी पण म्हणतील एक मारा पर क्या सॉलिड मारा असं उद्या नरेंद्र मोदी पण म्हणतील. उलट मोदी असं काही बोलले नाहीत. उलट मोदी असं कोणतेही त्यांनी छाती बडवेगिरी केली नाही. आणि ते पर्रिकर करतायत. IIT पास असणारा माणूस ते करतोय, पण नॉर्मल ग्रॅज्युएट असणारे पंतप्रधान तसं करत नाहीत. हे मोठेपणे पंतप्रधानांचं जे पर्रिकरांना कळत नाहीये. त्यांच्या पदाकडनं जी कारवाईची आवश्यकता होती, अपेक्षा होती भारतीय जनतेची, ती त्यांनी केलेली आहे. एक गोष्ट हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळ्या जनतेनेच त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी त्यांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे, तर पाकिस्तानने ज्या पद्धतीने आमच्यावरती जे काही गद्दारीचा आणि पाठून सुरा खुपसण्याचा गायकरजी तो विषय झाला, त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांनी केलं. काँग्रेसने सुद्धा पंतप्रधानांचं केलं. प्रश्न असा आहे, जे पोस्टर बॉय होण्याचा प्रयत्न मोदी करत नाहीयेत त्याची एवढी हौस पर्रिकरांना आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार आहात का? नाही पर्रिकरांनी समजा अशा प्रकारचं जे तुम्ही म्हणताय, तर अशा प्रकारचं जर काही वक्तव्य केलेलं असेल तर म्हणून मी माझ्या वक्तव्यात म्हटलं की कुठेही अशा आता याने कुठेही हुरळून गेलं नाही पाहिजे. बरं, एक्झॅक्टली. हा एवढाच एक मुद्दा होता, तोच मी विचारतो. तुम्ही हरकत नाही. मी सचिन सावंतांना एक विचारतो. मी तुमचा गायकरजी तुमचा एक मुद्दा मी सचिन सावंतांना विचारतो. सचिन सावंतजी, इकडे एक मुद्दा असा येतो की तुम्ही म्हणताय की संजय निरुपम यांचं काय विधानाला आम्ही अधिकृत मानत नाही वगैरे, पण प्रश्न त्याच्याने ग्रॅव्हिटी कमी होत नाही. सचिन सावंतजी, मुंबई सारखा भाग की जो थेट पाकिस्तानच्या अखत्यारीत, ज्याला पाकिस्तान मिसाईल टाकण्यासाठी जे प्रमुख ठिकाण आहेत त्याच्यापैकी मुंबई आहे. एकेकाळचा तर मुंबई प्रांत हा लाहोरपर्यंत पसरला होता. अशा भागाचा महत्वाच्या भागाचा प्रदेश अध्यक्ष फेक शब्द वापरतो. ही कारवाई काय होती, ही कारवाई फेक होती असं ज्यावेळी वापरतो त्यावेळी तो सरळ सरळ अपमान अख्ख्या इंडियन आर्मीचा, आपल्या उरीमध्ये बलिदान झालेल्या आपल्या शहीद सैनिकांचा, या सगळ्यांचा आहे. तुम्ही त्यावर काही कारवाई नाही करणार, त्याबद्दल कोणी काही बोलणार नाही? या संदर्भामध्ये मगाशी मी सांगितलेलं एक लक्षात घेतलं पाहिजे की या पक्षानं त्याची गांभीर्याने दखल घेतली. असं तऱ्हेचं ज्या वेळेला विधान आलेलं आहे त्यावेळेला त्याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे. त्यामुळे या पलीकडे सरकारमधनं आता म्हणजे त्यांच्याशी जर तुलना करायची झाली तर इतर जे मंत्र्यांनी आणि जे काही वर्तन चालवलं आहे, ज्या हिडीस पातळीवरती त्या ठिकाणी याचा प्रचार केला जातोय, राजकीय त्याचा लाभ उचलण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यांच्यावरती भाजपतर्फे काही असं वक्तव्य आलं का की त्यांच्यावर कारवाई करणार? नुसतं हे विधानच नाही, पर्रिकरांनी स्वतःचं स्वागत
त्या ठिकाणी करून घेतलं. मग मला एकच गोष्ट प्रश्न विचारायचा आहे, उरीच्या 18 लोकांची जवळपास आता 20 झाले, 20 आपले जे सैनिक आहेत ते त्या ठिकाणी मारले गेले. त्याच्यावरती भारतीय शासनानं कारवाई त्या ठिकाणी तिथल्या जे प्रमुख आहेत आर्मीचे त्यांच्यावर करायचा म्हणजे त्यांची बदली देखील करून टाकली त्या संदर्भामध्ये. मग पर्रिकरांवरती कारवाई का नाही होत आहे मग या संदर्भामध्ये? त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे पाठ थोपटून घेण्याकरता मात्र तुम्ही जाता, पण त्याची जबाबदारी मात्र काय त्या ठिकाणी घेत नाही. ह्या संदर्भामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेस पक्षानं प्रमुख विरोधी पक्ष म्हणून सरकारच्या पाठीशी आम्ही आहोत हे पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे, लोकांच्या समोर मांडलेलं आहे आणि सरकारला देखील त्याच तऱ्हेची भूमिका आम्ही कळवलेली आहे. दुसरी गोष्ट अशी की इतरही अजूनही ती परिस्थिती गेलेली नाही, गंभीर इतकी परिस्थिती आहे की बारामुल्लाला अटॅक झाला आता आपल्या समोर माहिती आहे. त्याचबरोबर गेल्या 3 दिवसांमध्ये सातत्यानं लाईन ऑफ कंट्रोलचं त्या ठिकाणी उल्लंघन पाकिस्तान करत आहे, सतत फायरिंग त्या ठिकाणी चालू आहे. नवाज शरीफ युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्ध करायच्या अशा धमक्या त्या ठिकाणी देत आहेत. काही त्यांचे तर काही मला वाटतं पाकिस्तानचे लोक न्यूक्लिअर वेपन वापरू अशा तऱ्हेची धमकी त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही त्याचा राजकीय लाभ इलेक्शन करता वापरणार असाल तर ते चुकीचं आहे. मला वाटतं मोदींनी देखील त्याची समज दिली पाहिजे, जशी काँग्रेसनं आता या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली. सावंतजी तुम्ही म्हणताय त्याबद्दल अगदी सावंतजी तुम्ही स्वतःही स्वागत कराल. तुम्ही म्हणताय या मुद्द्याशी औचित्याच्या मुद्द्याशी विश्व हिंदू परिषदेचा माणूस सहमत आहे, त्यामुळे तुमच्या मुद्द्याबद्दल आपण सगळे सहमत आहोत. ही पहिली बाब आहे. प्रश्न असा आहे, पर्रिकर जे वागले ते औचित्याचा मुद्दा आहे, त्याच्याने डायरेक्ट नॅशनल इंटरेस्टला धक्का नाही पोहोचत, राजकारण होतं आणि त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांच्यावर टीका केली पाहिजे. पण जे दिग्विजय सिंग बोलले, जे संजय निरुपम बोलले, त्याचे काय परिणाम झाले आपण बघूयात. पाकिस्तानच्या मीडियाने हे कसं कव्हर केलं याची दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय. आता त्या दृश्यांमध्ये दिसून येईल तुम्हाला की ज्यामध्ये पाकिस्तानच्या सगळ्या मीडियाने, हे बघा आपण दिसतोय पाकिस्तान टुडे असेल, त्याच्यामध्ये काँग्रेसचा फोटो सुद्धा वापरलेला आहे, बाकीचे सुद्धा इकडे आहेत. इंटरनॅशनल मीडिया डाउट्स इंडियन सर्जिकल स्ट्राइक, रिलीज एव्हिडन्स ऑफ इंडिया सर्जिकल स्ट्राइक्स इन पाकिस्तान, दिल्ली सीएम केजरीवाल आस्क्ड पीएम, इंडियन पार्लियामेंट लीडर्स टर्म क्लेम ऑफ सर्जिकल स्ट्राइक्स एज अ फेक, सर्जिकल स्ट्राइक्स क्लेम क्रिएट कॉन्ट्रोवर्सी इन इंडिया. हे कोण दाखवतंय? हे पाकिस्तान दाखवतंय. हे पाकिस्तानच्या वेबसाईटचे आम्ही केलेले ग्रॅब्स जे आम्ही तुम्हाला दाखवतोय. माझा प्रश्न काँग्रेस आणि आम आदमी पार्टी दोघांना, म्हणून मी आता सेंगरांकडे येतो आणि त्यानंतर परत बाकीच्यांकडे जाईन. सेंगर जी, ये जो हम वीडियो देख रहे थे, ये पाकिस्तान का है, ये पाकिस्तान का है. आपने जो सवाल किए, ठीक है मैं मानता हूं उसमें एक मेरिट है, एक क्वेश्चन का खुद का मेरिट हो भी, लेकिन सारे सवालों की भी खुद की एक जगह होती है. जो मनमोहन सिंह ने भी कहा था कि मैंने कितने सवालों की आबरू रखी, वो शायद ये वक्त था कि जहां पे कुछ सवालों की आबरू रखना जरूरी था. आज आपके केजरीवाल जी का सवाल पाकिस्तान यूज कर रहा है, इस्तेमाल कर रहा है, इसके बारे में आप क्या कहोगे? देखिए, हमने सिर्फ विनम्र निवेदन किया था, बाकी हमने उनके साहस को तमाम सारे मतभेदों को हटाते हुए भी हमने उनको सल्यूट किया. ऐसा हमने कोई दूसरी पार्टी नहीं की. पहली बात, कांग्रेस और हमारी पार्टी के जो स्टेटमेंट है इसको एक करके ना देखा जाए. हम नहीं देख रहे, पाकिस्तान देख रहा है. पाकिस्तान तो बोलेगा ही. पाकिस्तान, देखिए, सेना में इतना साहस है, इतना दम है कि एक दिन की अगर छूट देंगे तो विश्व के मानचित्र से पाकिस्तान का नक्शा हट जाएगा. इतनी हिम्मत रखता है भारत की सेना. लेकिन इसको राजनीतिकरण दिया जा रहा है. क्या प्रधानमंत्री जी पानी पी लेते तो क्या साहस कम हो जाता? पोस्टरबाजी कर रहे हैं. निरुपम जी उस पे जो भी कर रहे हैं उनका निजी है. देश का रक्षा मंत्री इस तरीके से बड़बोलापन दिखा रहा है. नहीं, ये गलत बात. इस बात की राजनीतिकरण नहीं होना चाहिए. आपको बताओ इसमें फर्क ये है, जो पर्रिकर कर रहे हैं वो है जिसे कहेंगे क्या ये जरूरी था, इतनी पूछने वाली बात है जो गलत ही है. अभी आप अपने न्यूज चैनल पे अरविंद जी का पूरा वीडियो चलाइए और उस पे पूरी बात बता दीजिए. आपको ही तो रखा है, आप यहाँ पे आप बोल दीजिए. आप बिल्कुल, उन्होंने कहा, उन्होंने बधाई दी, उनको सैल्यूट किया प्रधानमंत्री को. बात वहीं पे रोक दीजिए. उन्होंने बाकी सारे वादों को भले चुनावी जुमला बोला हो, लेकिन एक सर के बदले 10 सर लाने का जो उन्होंने वादा किया था देश की जनता को. जिस दिन सर्जिकल स्ट्राइक हुआ उस दिन देश के हर व्यक्ति का सीना चौड़ा हुआ. उस दिन हर व्यक्ति ने प्रधानमंत्री को सैल्यूट किया कि एक काम आपने ये साहस भरा जो किया है उससे गर्व होता है. और वही अरविंद केजरीवाल जी ने कहा कि हमें गर्व है प्रधानमंत्री पे कि उन्होंने एक इतना साहस भरा. लेकिन
उसके बाद में जो लेकिन ये राजनीतिकरण इतना हो रहा है इतना- अरे उस पे भाई, लेकिन ये अभिनंदन करने के बाद, ये स्वागत सम्मान करने के बाद थोड़ी सी चुप्पी अगर रखते हैं हमारे सारे पॉलिटिकल पार्टी, तो क्या बात होने वाली थी? ये सवाल पूछने की जरूरत की भाई ये सही है या गलत है? अरे भाई, आर्मी ने खुद बोल दिया है। उस वीडियो को आप चलाइए, उसमें कतई नहीं, उसमें कहा कि जिस तरीके से प्रधानमंत्री जी ने जमीन पे मुंह तोड़ जवाब दिया, वैसे ही इंटरनेशनल प्रधानमंत्री जी हमेशा, और भाजपा के किसी से भी पूछ लो, हमेशा इंटरनेशनल मुद्दों पे बात करने, हाँ इंटरनेशनल पॉलिसी, हम उसी इंटरनेशनल पॉलिसी की बात कर रहे हैं कि मुंह तोड़ जवाब यूएन को भी देना चाहिए। सीएनएन ने, आपने देखा होगा कि वहां पे वीडियो ले जाकर के, कैमरे ले जाकर के ये दिखाने की कोशिश की कि यहां ऐसा कुछ सर्जिकल स्ट्राइक हुआ नहीं, वहां बच्चे खेल रहे हैं। तो उसका मुंहतोड़ जवाब देने की एक विनम्र निवेदन किया गया है हमने प्रधानमंत्री जी से। मी मयांक तुला विचारतो, हे जे विनम्र निवेदन आहे, मग ते संजय निरुपमचा एकदम विनम्र नसलेलं निवेदन असो, नाही तर आम आदमी पार्टीचं विनम्र निवेदन असो, पण या अशा ॲलिगेशन्समुळे आपण मगाशी पाकिस्तानचे ग्रॅब्स पण दाखवलेले आहेत, परिस्थिती, आपण जे सगळं क्रेडिट सगळ्या बाजूने आता भारताला मिळतंय, पाकिस्तान एकटा पडलेला आहे, जगाचा पाठिंबा भारताला आहे, या सगळ्याला छोटीशी भेग पडवायला सुरुवात होईल यामुळे? हेच होणार आहे प्रसन्न, कारण मला या सगळ्या राजकारण्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, सेंगरांनाही विचारतो आणि सचिन सावंतांनाही विचारतो. प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे आपण सध्या मागणी करतोय की व्हिडिओ रिलीज करा, पाकिस्तानला तुम्ही सांगितलं दाऊद तुमच्याकडे आहे, पाकिस्तानने डिनाय केलं. पाकिस्तानला आपण अनेक डोजियर दिले, अनेक पुरावे दिले, पाकिस्तान नेहमी डिनाय करणार. पाकिस्तानला तुम्ही म्हणाला दहशतवादी स्टेट आहे, पाकिस्तानने सांगितलं की आम्ही दहशतवादाला थारा देत नाही, आमच्या लँडवरून कोणीही दहशतवादी ऑपरेट करत नाही. गेले इतके वर्ष आपण पाकिस्तानला इतके डोजियर दिले, इतकं सांगितलं, पाकिस्तान मानणार आहे का? नाही मानणार पाकिस्तान. तो तुमच्या सगळ्या गोष्टींना डिनाय करणार आहे. मग करू दे ना पाकिस्तानला डिनाय, तुम्ही स्वतःची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज का करताय? या सगळ्या भाषणांनी, या सगळ्या वक्तव्यांनी, या सगळ्या मागण्यांनी फायदा काय होतोय? इंटरनॅशनल मीडिया त्याचसोबत पाकिस्तान युद्धमध्ये जाऊन सांगतोय की बघा, भारतातलेच राजकारणी या ठिकाणी म्हणतायत, कुठेतरी प्रश्न उपस्थित करतायत की हे फेक आहे, प्रश्न उपस्थित करतायत की असा स्ट्राईकच झाला नाही. याचा अर्थ आपण आपल्या सिक्युरिटी फोर्सेसना सांभाळणार आहोत की नाही, आपण आपली सुरक्षा सांभाळणार आहोत की नाही, आपण या सगळ्या गोष्टी जाऊन पाकिस्तानला देणार आहोत का? पाकिस्तान डिनायच करणार आहे, पाकिस्तान डिनाय करणार आहे, तुम्हाला माहिती आहे. असं असून सुद्धा मग तुम्ही या सगळ्या उपस्थित परिस्थिती करून पाकिस्तानला बोलण्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरती एक मुद्दा का देताय, जो मुद्दा भारताच्या आता बाजूने चालला, ज्या प्रकारे तू म्हणालास आयसोलेट पाकिस्तान होतोय, सगळीकडनं पाकिस्तानवरती प्रेशर होतोय. ह्या सगळ्या कुठेतरी स्टेटमेंट्स नंतर पाकिस्तानचा एक मुद्दा परत एकदा इंटरनॅशनल पातळीवरती हायलाइट होतोय की बघा, आम्ही प्रश्न उपस्थित केला, आता इंटरनॅशनल मीडिया त्यासोबत भारतातले पॉलिटिशियन्स म्हणतात की हा स्ट्राईक तर फेक आहे, हा फायदा थेट पाकिस्तान उचलतोय. हे राजकारण्यांना कळत नाहीये का? ठीक आहे, मी सचिन सावंतांकडे जातो. सावंतजी, मुद्दा तुम्ही आतापर्यंत फक्त आपण संजय निरुपमांचा मुद्दा म्हणत होतो, पण तो मुद्दा आता भारतात राहिलेला नाहीये, तो आता इंटरनॅशनल झालेला आहे आणि पाकिस्तान मीडिया त्याचा वापर करायला सुरुवात केली आहे. याला जबाबदार कोण? नाही, पहिली गोष्ट अशी आहे की मला म्हणजे ह्याचे दोन्ही अर्थ आहेत. मी आता मयांकचं मगापासून मी वक्तव्य ऐकलं, ज्या तऱ्हेनं तुम्ही पुराव्यांच्या संदर्भामध्ये म्हणताय, मगाशी त्यांनी त्या अमेरिकेचं देखील अबोटाबादचं उदाहरण दिलं, ज्याच्यामध्ये त्यांनी ओसामा बिन लादेनला जे मारलं होतं. विषय असा की त्या ठिकाणी त्यांनी व्हिडिओ दिला नाही, परंतु इतर सर्व पुरावे त्या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, ज्याने आंतरराष्ट्रीय पातळीवरती हे जे काम केलेलं आहे, जे छातीठोकपणे अमेरिकेने केलं, ते लोकांना नुसतं त्या पाकिस्तानच्याच नव्हे तर जगाला त्याची कल्पना यावी आणि त्याच्यावरती विश्वास त्या ठिकाणी ठेवला. त्यांनी ओसामा बिन लादेनची बॉडी देखील दाखवली नव्हती, परंतु त्या संदर्भामध्ये कोणीही त्या ठिकाणी अशा तऱ्हेचा आक्षेप आंतरराष्ट्रीय मीडियावरती किंवा युनोच्या पातळीवरती कोणी घेतला नव्हता, हे लक्षात घेतलं पाहिजे. विषय असा, पाकिस्तान काय प्रोपोगंडा करतोय हा विषय अलहिदा आहे की त्यांनी त्या ठिकाणी पाकिस्तानवरती विश्वास ठेवण्याचं काय त्या ठिकाणी कारण नाही. विषय ज्या वेळेला युनोचा येतो किंवा इतरही आंतरराष्ट्रीय पातळीवरती मीडियाचा विषय त्या ठिकाणी येतो आणि अशा तऱ्हेची एक भूमिका जाते. आता दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट अशी की भारतीय लष्कराने ही कारवाई केलेली आहे, अतिशय छातीठोकपणे पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी मान्य केलं, ही पॉलिसी ड्रिफ्ट केलेला आहे. म्हणजे जो आतापर्यंतच्या वेळोवेळीच्या सरकारांनी त्या ठिकाणी त्याच्याबद्दल वाच्य केलं नाही, या सरकारने केलेलं आहे. मग ज्या वेळेला अशा तऱ्हेनं भारतीय लष्कराचं एक स्वतःचं स्थान त्या ठिकाणी निर्माण आंतरराष्ट्रीय पातळीवरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नुसतं व्हिडिओ नव्हे तर त्याच्या पलीकडची काही माहिती तुम्हाला देता आली का? नुसतं त्या ठिकाणी ज्या वेळेला एखादं अशा तऱ्हेचं ऑपरेशन होतं त्यावेळेला नुसतं व्हिडिओज हीच काही त्या ठिकाणी पार्श्वभूमी राहत नाही. कदाचित व्हिडिओ मॉर्फ केले जाऊ शकतात किंवा त्याच्याबद्दल अशा तऱ्हेचे आक्षेप घेऊ जाऊ शकतात,
परंतु जे त्यांनी लष्करी ठिकाणं दिलेली आहेत त्याची माहिती किंवा त्या संदर्भामध्ये लोकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्याचा समज व्हावा, पाकिस्तानला समज व्हावा असा विषय नाही. त्यामुळे ज्या तऱ्हेनं मोदींनी पाकिस्तानवर विश्वास ठेवला होता, पठाणकोटला त्यांनी त्यांच्या ह्यांना आणलं, परंतु विषय आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भामध्ये देता येईल का हे सरकारनं तपासावं. मग तपासला त्या ठिकाणी जर अशा तऱ्हेचं मत केलं, आता संजय निरुपमाने एखादं विधान केलं, तसं जनरल मुशर्रफांनी त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूचं विधान केलं की पाकिस्तान एकटं पडतंय. त्यामुळे लोकशाहीमध्ये विविध अशा तऱ्हेच्या विधानांना महत्व नसतं, महत्व असतं त्या ठिकाणी की सरकार काय म्हणतंय. पाकिस्तान कामगाव करण्याकरता कुठल्याही तऱ्हेचं घेतं. आता स्वामीनाथन अय्यरांचं त्या ठिकाणी जे आर्टिकल आलंय टाइम्स ऑफ इंडिया, त्याचंही उदाहरण त्या ठिकाणी घेऊ शकतो. डिप्लोमॅट मध्ये आलेले किंवा डॉन मध्ये आलेले आर्टिकलचा आपणही उल्लेख त्या ठिकाणी करू शकतो. विषय असतो की सरकारची भूमिका काय आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकार जिम्मेदार असतं. अशा तऱ्हेचे कुठलेही संजय निरुपम असतील किंवा माझ्यासारखा कुठलाही एखादा कार्यकर्ता असेल, तो त्या ठिकाणी जबाबदार नसतो. त्याला त्या ठिकाणी पाकिस्तानी फ्रंट पेजला जरी दिलं तरी ते युनोक्वाय मानणार नाही किंवा आंतरराष्ट्रीय मीडिया त्याला काही महत्वाचा मानणार नाही. जाता राहिला या ठिकाणी संजय निरुपमने विधान केल्याचं त्याची गंभीर दखल पार्टीने घेतलेली आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये अशा तऱ्हेचा कांगावा करण्यापेक्षा ज्या तऱ्हेनं पुरावे दिल्यानंतर आर्मीचं किती मनोबल वाढवू शकतं. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय पातळीवरती आर्मीला, देशाच्या आर्मीला देखील प्रश्नांकित केलं जातंय, तर त्याला सरकारनं जर जबाबदारी देता आली किंवा त्या ठिकाणी उत्तर दिलं तर आर्मीचं मनोबल त्या ठिकाणी वाढणार नाही का. त्यामुळे ह्याला दोन्ही अँगल आहेत. ठीक आहे, मी पुण्याला जातो कमांडर रवी पाठकांकडे. पाठकजी, सचिन सावंतांचं म्हणणं आहे की हाही विचार लक्षात घ्यावा, पुरावे दिल्यामुळे आर्मीतल्या बहुसंख्य केडर्समध्ये सुद्धा एक चांगला मेसेज जाईल की एक कार्यवाही झाली आणि मनोबळ वाढेल त्यांचं. हा मुद्दा तुम्हाला पटतोय का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अशा ॲलिगेशन्स, असं त्याचं राजकारण होणं या सगळ्या सर्जिकल स्ट्राईकचं, याचा आर्मी पर्सनलच्या मानसिकतेवरती काही परिणाम होत असतो का? त्याने काही फरक पडेल का? पहिला मुद्दा मी सॉरी, कॅन यू रिपीट? पहिला मुद्दा असा होता, सचिन सावंतांचं म्हणणं आहे की पुरावे जर का भारत सरकारने जाहीर केले तर उलट आर्मी आणि भारतातल्या लोकांना सुद्धा खात्री पटेल, आत्मविश्वास वाढेल, आर्मीतले बाकीचे कॅडर सुद्धा उत्साही होतील की आपण हे करून दाखवलेलं आहे, हे खरं ठरलेलं आहे वगैरे. दुसरीकडे माझा जो प्रश्न आहे तो उलट वेगळा आहे की या मुद्द्याचं जे एक कॉन्ट्रोवर्सी तयार केली जाते. एक मिनिट विपरीत अर्थ नको जायला. बोला सचिन सावंत, तुम्ही मांडा, तुम्ही प्रश्न सांगा. पाठकजी, तुमचा सचिन सावंत तुम्हाला प्रश्न सांगतायत, बोला सावंत. विषय असा आहे की या संदर्भामध्ये आम्ही कारवाई केलेली आहे. कोणी प्रश्न त्या ठिकाणी उचलला असेल तर ती छाती ठोकपणे सैन्याने केलेली कारवाई, आमच्या लोकांचं अभिनंदन जे सर्व राज्य स्तरावर, देश स्तरावरती होतंय, त्याच्या संदर्भामध्ये जागतिक स्तरावरती त्याची गणना त्या ठिकाणी होईल. पण तू प्रश्न उपस्थित जर केले जात असतील तर त्याला उत्तर दिलं, जी सत्य परिस्थिती जी आहे, जी त्या ठिकाणी केलेलं आहे ते कार्य जर त्या ठिकाणी जगाला पटवून दिलं तर विषय अजून चांगला तरी मानसिकतेमध्ये बदल घडेल. पाठक सर बोला, हे वाटतं तुम्हाला असं व्हावं? ठीक आहे सावंत साहेब, थँक्यू. एक गोष्ट, तुम्ही जे काय बोलताय इथे, जे काय पॉलिटिकल वक्तव्य होत आहेत, त्याचा आर्मीवर काही परिणाम होत नाही, कारण आर्मी पॉलिटिक्स पासून फार फार दूर आहे. आर्मी आपलं काम नेहमी करत राहील. प्रश्न मी जरा पुढे घेतोय मयंकच्या स्टेटमेंटवरनं. दोन प्रश्न आहेत तिथे. एक तर आपण हे रिलीज करावं का? 26/11 आपण सगळं लाईव्ह कव्हरेज रिलीज केलं. पाकिस्तान हँडलर्सला आपण ऍक्च्युअली दाखवलं की आपण काय काय करतोय. अख्ख्या देशाला आपण प्रूफ दिलं की आपण त्याचा कसा सडेतोड जबाब देतोय मुंबईत. त्याचा परिणाम काय झाला? त्यांनी ती माहिती वापरली आणि आपल्यालाच पुढे त्रास झाला. हा एक प्रश्न. दुसरा प्रश्न, तुम्हाला प्रूफ पाहिजे. माझा प्रश्न वेगळा आहे. तुम्ही म्हणता ना तुम्ही निषेध खलिदे पाठवले, तुम्ही म्हणता ना तुम्ही डोझियर्स दिले, कुठे आहे त्याचं प्रूफ? काँग्रेसने आणला आजपर्यंत ते प्रूफ पुढे? ऑपोजिशन मध्ये बसून प्रूफ देणं मागणं फार सोपं आहे. जेव्हा तुम्ही सरकार चालवता तेव्हा बरेच विचार करावे लागतात. बरं, आज जर काँग्रेसकडे असेल हिंमत तर जे डोझियर्स दिले पब्लिक करा. पाकिस्तानने डिनाय केलेच आहेत. प्रत्येक तुमचा डोझियर पाकिस्तानने डिनाय केलाय. प्रत्येक याच्यात गल्लत होते, प्रत्येक याच्यात नाही गल्लत होते साहेब. सावंत साहेब, गल्लत होत नाहीये. मी जे म्हणतोय बरोबर आहे. आदर राखून बोलतो तुम्हाला एक मिनिट माझं साहेब, एक मिनिट. लेट मी फिनिश. तुम्ही बोला सावंत साहेब, प्लीज मध्ये बोलू नका. माझं पूर्ण बोलणं मी तुम्हाला म्हणतोय, तुम्ही बोला.
हां, थँक्यू. काँग्रेसनी आज प्रश्न उद्भवलाय आणि प्रश्न उचवलाय की प्रूफ द्या. आर्मीकडनं मी विचारतो, तुम्ही निषेध खलिदे दिलेत, तुम्ही डोजियस दिले, काय प्रूफ आहे तुम्ही डोजियस दिले याचं? पब्लिक केलं? काँग्रेसनी मानलं नाही, आज करायला तयार आहेत का? युएननी मानलं नाही की तुमच्यावर अटॅक झालाय. पाकिस्ताननी दरवेळेस डिनाय केलंय की तुमच्यावर अटॅक आम्ही केलाय. दरवेळेस एलओसीचं उल्लंघन होतं किंवा एलओसी वर फायरिंग होतं तेव्हा पाकिस्तान म्हणते की आम्ही केलेलं नाही, नॉन स्टेट प्लेयर्स आहेत. बरं, मग या परिस्थितीत जर प्रूफच द्यायची वेळ आली तर प्रत्येक बाबतीत प्रूफ करा ना समोर, जगाला दाखवा. ठीक आहे. परंतु प्लीज पुन्हा एकदा हात जोडून विनंती, पॉलिटिक्स करू नका. ठीक आहे. देशाच्या संरक्षणाचा प्रश्न आहे, पॉलिटिक्स प्लीज करू नका. नक्की. सरकारशी एकत्र राहा, आर्मीशी एकत्र राहा. ठीक. तुम्ही स्टेटमेंट्स काय देताय? तुम्ही आर्मी जॉईन करता मरण्याकरता, तुम्ही फेक आहात, तुम्ही खोटं बोलतात. और डीजीएमओ जो आर्मीचा चीफ आहे, ऑपरेशन्स करतात, त्याच्यावर तुम्ही आक्षेप घेताय की तू खोटं बोलतोस. कुठलं राजकारण करताय? ठीक आहे. आय विल से दिस इज कॉन्स्टिपेशन ऑफ आयडियाज ठीक आहे. अँड डायरी ऑफ व्हर्बल अब्यूज. ठीक आहे. मी आता सचिन सावंतजी एकच प्रश्न विचारून मला इकडे पाटलांकडे पण जायचंय, मी बराच वेळ गेलो नाहीये. सचिन पाटीलजी, माझा सचिन सावंतजी एकच प्रश्न आहे. डीजीएमओ कडनं झालेल्या प्रेस कॉन्फरन्स नंतर ऍज फार ॲज आपण भारतीय कन्सर्न्ड आहोत, आपल्यासाठी तो मुद्दा संपला पाहिजे. डीजीएमओ म्हणतोय स्ट्राईक केलेला आहे, विषय संपला, पुराव्यांचा पुढे मुद्दाच येत नाही भारतीयांसाठी, तरी सुद्धा ही प्रश्न का आपण उपस्थित करतोय? नाही, भारतीयांसाठीचा विषयच नाहीये ना हा. भारतीयांसाठी भारतीय प्रत्येक भारतीयाला, काँग्रेस पक्षाला देखील विश्वासच आहे आर्मीच्या संदर्भामध्ये. काँग्रेसने स्वतः स्पष्ट केलेलं आहे. आम्ही फक्त निवेदन केलं की या संदर्भामध्ये काही पुरावे असतील तर त्या संदर्भामधला जो काही आंतरराष्ट्रीय प्रचार करण्याचा जो काही प्रयत्न पाकिस्तान चाललाय त्याला त्या ठिकाणी पायबंद घालता येईल आणि उलट भारतीय आर्मीची प्रतिमा जी आहे ती अजून वाढेल. विषय असा आहे की जर सरकारला त्याच्याकडे शक्य नसेल तर सरकारने जाहीर करावं या संदर्भामध्ये हे फार डेलिकेट आहे, सेन्सिटिव्ह आहेत, आम्हाला द्यायची नाहीयेत, काय द्यायचे. मग आता राजनाथ सिंगांनी विधान केलं की या वेळ आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी पाहू. असं तऱ्हेचं विधान जर होत असेल तर त्यावेळेला एक शक्यता निर्माण होते की तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही दाखवणार आहात, दाखवणार आहात तर त्या ठिकाणी दाखवा, अशा तऱ्हेची मागणी करणं गैर काय आहे. विषय असा आहे की मगाशी जे पाठक साहेब म्हणाले त्यांची एक गल्लत झालेली आहे. 26/11च्या संदर्भामध्ये जर पाहायचं झालं तर सगळे पुरावे डोसियर हे पाकिस्तानला दिले. पाकिस्तानने कधी म्हटलं नाही की आम्हाला डोसियर मिळालेले नाहीत. विषय असा आहे की 26/11 नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर नाही, सावंत सर ते म्हणाले की पुरावे मान्य केले नाहीत. पाकिस्तानला डोसायर्स मिळाले पण डोसायर्स मान्य नाही केले पाकिस्तानने कधी. विषय असा आहे, ऐका, विषय असा आहे की त्याने मान्य न मान्य करणं हा त्यांचा जरी विषय असला, आम्ही आजही म्हणतोय की पाकिस्तानला त्या ठिकाणी त्यांचं समाधान व्हावं ह्यासाठी नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला जर शक्य असेल तर करावं, हा प्रचार बंद करावा. विषय एवढाच आहे की 26/11 नंतर पाकिस्तानमध्ये केस त्या सगळ्या अतिरेक्यांच्या वरती लागली, त्या न्यायालयाला चालवावी लागली, हे आपल्याला विसरता कामा नये. त्यामुळे या संदर्भामध्ये आज जर मला एकच शब्द मी सांगेन, एकच अर्धा मिनिटं घेतो. विषय असा आहे की असे सर्जिकल स्ट्राईक्स कशाला होतात? ते होतात की पुढच्या कालावधीमध्ये या देशानं त्याच्यावरती पुन्हा विचार करावा, भारत ऍक्शन घेऊ शकतो. लक्षात घ्या, याला डिटरंट म्हणतात आणि ते डिटरंट वेळोवेळी आपण केलेले आहेत. आता मुद्दा असा आहे की हे डिटरंट झालं का? लगेच त्या ठिकाणी बारामुल्लावरती त्या हल्ला झालेला आहे. त्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे की या संदर्भामध्ये अतिशय विचारपूर्वक पावलं सरकार उचलत आहे, याच्याबद्दल आम्हाला शंका नाही. आम्ही सरकार बरोबर आहोत, अजूनही परिस्थिती निवळलेली नाही आणि पूर्णपणे अशा तऱ्हेचं राजकीय करण कोणी करू नये. सावंतजी, पण तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही आणि अशोक चव्हाण सुद्धा म्हणाले की असे सर्जिकल स्ट्राईक्स यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. तुम्ही विचार करा, डीजीएमओच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर सुद्धा प्रश्न उपस्थित केले जातात, पण सचिन सावंतांसारखे प्रवक्ते असतील तर अशोक चव्हाणांसारखे प्रदेशाध्यक्ष असतील, त्यांच्या बोलण्यावरती आम्ही विश्वास ठेवतो. आम्ही हे मान्य करतो की काँग्रेसने सुद्धा सर्जिकल स्ट्राईक्स केले असतील. आम्ही आणि भारतीय म्हणून कोणी काँग्रेसकडे पुरावे मागत नाहीत, कारण हे समजून घ्यावं लागतं की यासाठी पुरावे मागायचे नसतात, असे पुरावे समोर कधीच येत नाही. ठीक आहे, हरकत नाही, पण सचिन मी तुमचं समर्थनच करतोय. तुम्ही म्हणताय ते मी समर्थन करतोय. म्हणू शकतो ना भाजपचं गव्हर्नमेंट. हरकत नाही, मी बहुधा बजरंग दलाचे गायकर काय म्हणताय तुम्ही? मला शेवटची कमेंट पाटलांकडनं घ्यायची आहे. नाही, मला याच्यात एवढंच म्हणायचं आहे, केवळ
केवळ पाठक जर सोडले तर आमच्या चौघांपैकी आज कोणीही त्या रणभूमीवरती गेलेलं नाहीये. शंकर गायकर आतापर्यंत 4 वेळा रणभूमीवर जाऊन आले. मी वेगळ्या भूमिकेतनं गेलो. ती भूमी काय आहे, ती बॉर्डर काय आहे, मी आता मध्ये पूछला गेलो. 4 तास बजरंग दलाच्या जथ्यावरती 4 तास फायरिंग चालू होती. आम्ही पूछच्या बॉर्डरवरती गेलो. आजही आम्ही आव्हान केलं की देशातल्या प्रत्येक तरुणांनी 50,000 महाराष्ट्राचे तरुण आज त्या ठिकाणी बॉर्डरला जाण्याकरता तयार आहे. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्ही सगळे जे आहे अशी ही तयारी आता आवश्यक आहे. सगळं आम्ही प्रूफ देणार आणि आता ही वेळ नाहीये ना. काँग्रेसनी सुद्धा मागू नये. आणि त्यावेळेला मला असं वाटतं की देशातल्या जी 4 युद्ध झाली त्यावेळेलाही कोणी असे मागितले नाही. आज कार्यक्रमात पहिल्यांदा दिसतंय की विश्व हिंदू परिषदेचा माणूस सुद्धा काँग्रेसवरती आरोप करत नाही, उलट म्हणतो की पुराव्यांची अशी मागणी होत नसते. हरकत नाही. मला गायकरजी तुमचा मुद्दा लक्षात आला तुम्ही, आणि तो म्हणताय तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. मी पाटील सरांकडे येतो. पाटीलजी, या मधला मुद्दा आता हा पुरावे वगैरे एक भाग झाला. याच्यानंतर सब रिजनल पॉलिटिक्समध्ये या अशा ज्या काही इन्सिडेंट्स होत राहतात, एक बबल्स येत असतात, त्याचे काय परिणाम होतात. आणि इंटरनॅशनल मीडियामध्ये सुद्धा स्वतःचे काही पॉकेट्स आहेत. अमेरिकेमध्ये पाकिस्तानवादी गट आहेत, ॲडव्होकसी ग्रुप्स आहेत. हे सगळं या सगळ्या विषयाचा वापर काही करू शकतील का आणि त्याचा काही फरक पडेल का? मगाशी एक जो मुद्दा झाला जेव्हा सांगितलं की ओसामा बिन लादेन बद्दल जी ॲबोटाबादमध्ये जी रेड झाली तेव्हा बराचसा पुरावा जो माध्यमांकडे दिला. तर त्याच्यामध्ये तुम्ही जसं बोलत की त्याची पॉकेट्स आहेत अमेरिकन मीडियाची. बरोबर आहे. ते बेसिकली गव्हर्नमेंटसाठी काम करतात. त्याच्यामुळे ते जे काही पुरावे त्यांनी दिले ते पुरावे कोणी आणले नव्हते बाहेर, त्यांना फीड केले आणि त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं प्रो गव्हर्नमेंट ब्रिफिंग केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की पाकिस्तान बऱ्याच वेळा लॉबीज अमेरिकेमध्ये वापरतो. इनफॅक्ट एक फेमस एक्झाम्पल आहे गुलाम नबी फाई, ज्यांना FBI ने अटक केली आणि आता ते परत आलेत. आणि आतापासून त्यांनी बरीच आर्टिकल्स यायला सुरुवात केली ज्याच्यामध्ये त्यांनी भारताची काश्मीरमध्ये काय धोरण आहे ते कशा प्रकारे चुकीचं आहे. गुलाम नबीमध्ये ज्यांच्याबरोबर भारतातले इंटेलेक्च्युअल सुद्धा जात होते तेच गुलाम नबी, ज्यांच्याबरोबर भारतातले सेक्युलर इंटेलेक्च्युअल्स लिबरल्स बरोबर हे इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये जात होते ते गुलाम नबी. हे अल्टिमेटली ISIS चे हस्तक आहेत हे लक्षात आलं होतं. ते गुलाम नबी. बोला. त्यांनी आता नवीन आर्टिकल्स यायला सुरुवात केली की कशा प्रकारे भारत काश्मीरमध्ये चूक करतो आहे, कशा प्रकारे भारताचं काश्मीर धोरण चुकीचं आहे. आणि आता त्याची पुढची स्टेप जी आहे जे आता बोलतील की भारताने ज्या प्रकारे जी मिलिटरी ऍक्शन केली आहे ती कशा प्रकारे एक रिजनल टेन्शन्सला हे वाढवते. दुसरी गोष्ट आहे की पाकिस्तानचं रिजनल पॉलिटिक्समधलं एक जे स्थान आहे ते एक प्रकारे डळमळी झालेलंच आहे. सार्क समिट पोस्टपोन झाली आहे. त्याच्यामध्ये भूतानने सांगितलं आहे की आम्ही जे ॲटमॉस्फिअर आहे ते कंडिशन नाही आहे. 3 देशांनी भारत, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांनी एका देशाला जबाबदार ठरले की ते आमच्या देशामध्ये दहशतवादाची प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा डळमळी झालेच आहे आणि श्रीलंकेने पण आता कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे आपण जेव्हा हे अशा प्रकारचं राजकारण होतं त्यामुळे म्हणजे जे प्रो पाकिस्तान फोर्सेस आहेत त्यांना एक प्रकारे हे मिळतं, बळ मिळतं की ते पाकिस्तान परत मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा प्रयत्न करू शकतात. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्द्याबद्दल तात्विक पातळीला सगळ्यांचं एकमतच आहे. सचिन सावंत सुद्धा याच विचारांचे आहेत की अशा कुठल्याही भेदींचा उपयोग इंटरनॅशनली किंवा पाकिस्तानकडनं होऊ नये. पण तरी सुद्धा कदाचित वाक्य इकडचं तिकडचं होतं, पण हे सुद्धा अगदी सावंतांनी पण मान्य केलेलं आहे. आज संजय निरुपमांसारख्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडनं फेक, फर्जी, अफवा आहेत अशा सर्जिकल अटॅकच्या असे शब्द वापरले जाणं खूप गंभीर आहे. कारण मुंबईतली घटना असल्यामुळे त्याचा इम्पॅक्ट लगेच इंटरनॅशनली होतो आणि पाकिस्तान तर आता एक छोटीशी गॅप सुद्धा मिळत असेल तर त्याचा वापर करायचा बात का बतंगड बनाने के लिए पाकिस्तान आता तयार आहे. ते होऊ द्यायचं नाही म्हणूनच ही चर्चा होती. या निमित्तानं छोटासा मुद्दा मांडता आला असेल तर ते या चर्चेचं यश आहे. या चर्चेला सचिन सावंतजी, तुम्ही, आशुतोष सेंगर, समीर पाटील, कमांडर रवी पाठक आणि शंकर गायकरांनी वेळ दिला. सगळ्यांचे आभार. चर्चेच्या शेवटी लोकांना आपण विचारलं होतं की त्यांना काय वाटतंय या सगळ्या मुद्द्याचा. ट्विटरवरती आपला प्रश्न आम्ही तुम्हाला दिला होता. भारतीय लष्कराच्या कारवाईबाबत शंका घेणं योग्य आहे का? काय कौल दिलाय तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. 97% लोक म्हणतात अशी शंका घेणं योग्य नाही. कारण लास्ट लाईन ऑफ डिफेन्सवरती तुम्ही जर का शंका घेऊ लागलात तर शंका घेण्याचा स्वातंत्र्य तुम्ही भोगताय, पण ते स्वातंत्र्य ज्यांच्या जीवावरती आपल्याला मिळालेलं आहे त्यांच्यावरती ती शंका घेतल्यासारखं असेल. हा धडा गिरवून आपण चर्चेमध्ये इथेच थांबूयात. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. इथेच थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र. जो भी सर्जिकल स्ट्राइक का दावा सरकार कर रही है वो सही है या गलत है मुझे नहीं, मेरे हिसाब से तो फेक लग रहा है.